व्हिडिओ वगैरे काय अपलोड करू नको. व्हिडिओ भाई अपलोड होणार मी. सॉरी व्हिडिओ अपलोड होणार. अरे काय ना मराठी शब्दाला तू सीवी दिली संपला तिथे तुझं बाजार. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका कोकणचा गाडीवाला. आज एक महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि आपल्याबरोबर काल रात्री एकदम चुकीची गोष्ट घडली होती तिच्यावर. तर सगळ्यात पहिली मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करतोय, ती व्हिडिओ तुम्ही बघा, त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बोलू. तुम्ही पण काम करता ना इथे? तुम्ही काम करता ना इकडे? त्याला इथं बोलवा, त्याला इथे बोलवा. आम्ही मोठे ना, आम्ही गाड्या चालवतो ना, म्हणून तुमच्या दारात अन्न जातोय. समजलं काय? हा, आवाज नाही करायचा. समजलं काय? गाडीवाल्याबरोबर आवाज करणं. तू शिव्या कोणाला देतो? तू शिव्या कोणाला देतो? ज्याच्या आईची गांड आहे गावाड्या शिवी देतो मला तू. हा, तू माझी गाडी तोडणार? तू माझी गाडी तोडणार आहे? हा बोल, शिवी कोणाला दिली तू? तू कोणाला शिवी दिली? शिवी कोणाला दिली? बघ, माझ्या गाडीला नाही. बघ हे बघ, माझ्या गाडीत पण कॅमेरा आहे. माझ्या गाडीत कॅमेरा आहे. बघ तू ते बघ, समोर दिसतोय. बघ इथं कॅमेरा आहे आणि आतमध्ये केबिन मध्ये पण कॅमेरा आहे. तू जी शिवी दिलीस ना ते रेकॉर्डिंग झालेलं आहे. समजलं काय? हा, तू शिवी दिलीस की नाही? तू दिलीस की नाही? मी शिवी दिली. मी शिवी काय दिली तेवढं सांग. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. माझ्याकडे तुझी नोकरी मी खाणार आणि तुझी साहेब तुम्ही खाणार. समजलं काय? तू शिवी कोणाला दिलीस ना? तू शिवी काय दिली? काय दिली? काय दिली? तू माधवच्यात बोललास मला. तुला काय बोललो मी? तुला पोलिसांना फोन कर. तुला जे कर करायचं. शिवी काय दिलीस? मी शिवी का दिली नाही. मी शिवी दिली नाही. माझ्याकडे प्रूफ आहे. तुझ्याकडे आता इथं गाडी इथं उभी राहील. उभी राहा. मला काही अडचण नाही. हा ठीक आहे. ठीक आहे, माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे. असं काटा बंद व्हायला तेवढं फक्त ठीक आहे, तुला जे करायचं तू बघा करून घे. ना. हा ठीक आहे ना, करणार. काय अडचण नाही. असं रुपा बरेच अरे बरेच ना, तुमची पण जेवायला ना आम्ही फायदा होतो. समजलं काय? मी गाडी मला काय समजलं काय? तू काय आवाज चालवतो माझ्यावरती? तू मला आवाज चढवतो का? तू नोकर आहेस. तू आमचा. समजलं काय? मी तुला तू आमचा नोकर आहेस. मी तुझा समजलं नोकर काय? नाही. मी तुझा नोकर आमच्या गाड्या चालतात म्हणून तुमच्या पोट भरतात. समजलं मी काय? तुझा नोकर नाही. हॅलो, समजलं का? तू आमचा नोकर आहे. मी तुला समजलं काय? एवढं सांगितलं होतं. तुला जे प्रश्न होता, तुला जे प्रश्न आहे का नाही, तुझी शिवी त्या तुला प्रश्नाचं भाग उत्तर तुला मी सांगितलं होतं. तुझी शिवी तू तुला ऍडव्हान्स कशाला बोलला मला? तुला काय मला बोललो? advance मला तुला मी काय बोललो? तुला मी शिवी दिली काय? म्हणून शिवी का दिला? तुला शिवी मी दिली ना? शिवी ठीक का आहे, दिला? ठीक आहे, ठीक आहे. आता इथं सगळं समजेल कोणाला शिवी दिलं ना. नाही गाडी आहे. त्याची काय तुला अरे गाडी माझी काय? तू का आग लावणार आहेस? हा? तू आग लावणार आहेस माझ्या गाडीला? तुला गाडी माझी आहे. समजलं? मी काही ड्रायव्हर नाही ते गाडीवरती. समजलं का? मला काय करायचं? तुला तुला जे प्रश्न पाहिजे ते पलीकडे जा ना तू. मला काय बेमतलब झगडा करतोय. बेमतलब नाही. त्याने मला शिवी दिली. तू शिवी दिली तू. तू काय दिलीस? तुझ्याकडे रेकॉर्डिंग दाखव इकडे. मी तुला तुझ्याकडे रेकॉर्डिंग आम्ही दाखवतो. हात नाही मला एक सांग, लावायचं. रेकॉर्डिंग तू दाखव मला इकडे. मला एक सांग, सुरुवातीला तू मी आला. दाखवतो ना, मी आलो, रेकॉर्डिंग तू ऐकून तरी घे. दाखव. तू पहिला आला, तू काय विचारला? काय विचारलं? मी म्हटलं बाकीच्या पाठी का बंद सांग ना, मी सांगतो ना. मी मी चुकीचं बोललो तर सांग. नाही, तू मला पण तू अरे मला चुकीचं बोलला तर सांग. डोळे नको दाखव. समजलं काय? तू काय करणार? समजलं ना? हा. तू शिवी का दिलीस तेवढं फक्त मला किती काय सांग. बोलला तरी मला काय होणार नाही. समजलं तू काय? काय maintain- समजलं ना? अरे मार खातात अक्षरशः बाहेर. समजलं काय? ठीक आहे, ठीक आहे. मी तुला एक गोष्ट सांगतो अजून. त्याच्या जागी तुला बाहेर असता तुझ्या गाडी चढवली असती. 100% सांगतो. पुढे काय होईल ते होईल. राग मनावर धरू नको. समजलं ना? आम्ही पण मी आम्हाला पण बहुत अरे बोलून जात आहे. भरपूर आम्ही बोलून पण जातात ते ना. बोलून जाते. तू हे बघ, तू सांगतो तू गव्हर्नमेंटचं काम करतोस ना. हा. तू शिवी देऊ शकत नाही समोरच्याला. ठीक आहे ना. तू कधीतरी येशील आमच्या इकडे तेव्हा तू आमचा पाहुणचार नको, बघशील. नको, असं एवढंही रागाला करू नको. कोणती गोष्ट माफ कर. समजलं काय? अरे माणूस आहे ना. उगा ना, आज मी सकाळपासून गाडी चालवतोय. इथे येऊन आपल्या बॉर्डरवरती येऊन जर अशी हालत असेल तर विचार कर बाहेर तर राज्यात काय हालत चालू आहे. ठीक आहे भाऊ, मी समजू शकतो. समजलं ना? मी लहान माणूस आणि आहे. प्लीज हे काटे ना चालू करा रे. खरं सांगतो. उगाच अरे रस्त्यावरती लाईनी लागलेल्या आहेत बाहेर. ते व्हिडिओ वगैरे काय अपलोड करू नको भाऊ. व्हिडिओ भाई अपलोड होणार मी. Please, सॉरी, please, please. व्हिडिओ अपलोड होणार. मराठी शब्दाचं सांग. अरे काय ना, मराठी शब्दाला तू शिवी दिली संपला तिथे तुझं बाजार. तर तुम्ही तर आता व्हिडिओ बघितलाच आहे. तर ही सगळी घटना माझ्याबरोबर काल रात्री झाली. जी म्हण आहे, मराठी माणूसच मराठी माणसाला पाठीमागे खेचतो, त्या म्हणीला खरंच एकदम सुंदर उदाहरण मला गावलं कालच्या रात्री. तर आपण कोलकात्याला गेलो होतो आणि कोलकात्यावरून रिटर्न येताना छत्तीसगडची बाउंड्री क्रॉस करताना महाराष्ट्रामध्ये एंट्री करायला एक देवरी गाव आहे. तिथे महाराष्ट्राचा वजन काटा म्हणजे टोल प्लस वजन काटा आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे की आपले ड्रायव्हर भाऊ जेवढे पण आहेत ते सगळे मोस्टली रात्रीचे ड्रायव्हिंग करतात. तर अशा टायमिंगला महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती जवळजवळ 10 वजन काटे आहेत आणि 10 वजन काट्यांमध्ये फक्त 4 वजन काटे चालू होते. ते पण कसे ते सांगतो मी तुम्हाला. तर आपण त्या 1-1.5 किलोमीटरच्या लाईनमध्ये होतो आणि जवळजवळ मला काट्यापर्यंत पोहोचायला एक पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागला.
आणि तिथे मी जेव्हा काट्यावरती पोचलो तेव्हा काट्यावरती पोचल्याच्या नंतर मी त्याच्याला एक प्रश्न विचारला की बाबा रे एवढ्या लाईन लागल्यात बाहेरपर्यंत, एवढा वेळ गेलाय, गाडीवाल्यांचं डिझेल संपतंय, तर तुम्ही फक्त 4च काटे का चालू ठेवले? आणि तो प्रश्न माझ्यासाठी एवढा घाणेरडा ठरला, वाईट ठरला. इकडे नितीन गडकरी साहेब महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठमोठे हायवे परत टनल्स म्हणजे प्रगती करत आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये टोल नाक्यावरती करणारे गुंड बसवलेले आहेत, ज्यांना एक प्रश्न विचारला तर त्याच्यावरती उत्तर न देता डायरेक्ट शिवीगाळ आणि अरेरावी करण्यासारखे गाडी फोडून टाकीन, गाडी जाळून टाकीन, तुझी गाडी कशी पास होते, हे सर्व बोलणारी माणसं त्यांच्या टोल नाक्यावरती बसवलेली आहेत. तर आपल्यासोबत असाच विषय झाला. त्या व्यक्तीने आपल्याला गाडीमध्ये बसलेले असताना त्याला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने आपल्याला पहिली उत्तर दिलं तिथे पण काय प्रॉब्लेम झाला नाही. पण जेव्हा तो मला असं बोलला असं त्याला बोललो की बाबा तू जो कोण तिकडे बसलाय ना त्याला इथे घेऊन ये आणि मग मी त्याला प्रश्न विचारतो. तर अशा टायमिंगला त्याने मला एक चुकीचं उत्तर दिलं. तिथे सर्व विषय फिसकटला. तो असं बोलला की तू काय एवढा मोठा नव्हे जो मी त्या साहेबाला इकडे बोलवेन आणि तुला बोलायला लावेन त्याच्याबरोबर. मग मी त्याला प्रश्न उलटा केला की तू असं कसं काय बोलू शकतोस? एवढं बोलल्यावरती त्याने आपल्याला डायरेक्ट तुझ्या मायची काय एकदम XYZ जे काय शिव्या दिल्यात तर त्या सर्व तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल की तुझी गाडी कशी पास होते ते मी बघतो, गाडी फोडून टाकेन आणि त्यानंतर आपल्या गाडीला जाळण्याची सुद्धा धमकी दिली. म्हणजे विचार करा, महाराष्ट्राचा माणूस किंवा एक कर्मचारी गव्हर्नमेंटचा सर्वंट आपल्याला कोणती धमकी देऊ शकतो गाडीवाल्यांना. जर आपल्यासोबत असं होतंय तर एखाद्या सर्वसामान्य गाडीवाल्यासोबत काय होऊ शकतं? म्हणजे आपण पण सर्वसामान्यामध्येच मोडतो, पण गाडीवाल्यासोबत काय होऊ शकतंय? ज्याला नॉलेज नाही, ज्याला माहिती नाही, त्याच्यासोबत तो तर आपला गरीबासारखा ऐकणार, मार खाणारांनी निघून जाणार. पण आपण शिकलेले आहोत. तुम्ही सर्व व्हिडिओ बघितलात तर माझी सर्व गाडीवाल्यांना एक विनंती आहे, तुम्ही चालक असाल किंवा मालक असाल तर आपल्या गाडीमध्ये कृपया डॅश कॅमेरा आणि केबिनमध्ये कॅमेरा अशा 2 गोष्टी बसवून घ्या, जेणेकरून तुम्ही कधीही कुठेही जर तुम्ही चुकीचे नसाल तर तुम्ही त्याचा उपयोग करून तुम्ही स्वतःला निर्दोष साबित करू शकता. म्हणजे सरकारपर्यंत पोचवा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा आणि ह्या सरकारला दाखवून द्या की आत्ताचा ड्रायव्हर हा पहिला सगळं जुमानून ऐकून घेणारा नाही. ही व्हिडिओ नितीन गडकरी साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. धन्यवाद. जय महाराष्ट्र.